चला बसा जाऊया नंदवाळा. नंदवाळा जायचं दर्शनासाठी. पंढरपूरला निघाला. धर मोबाईल धर. मी तिथं तर गाडी चालवतो आता नुसतं एकसारखंच धरायचं. चला काय उतरून गेला चालू आहे. नंदवाळा फाटा म्हणायचा. कोल्हापूर राधानगरी रोडवर नंदवाळा जायसाठी सगळं भक्त मंडळी थांबलेत बघा इथं. कुठून आलाय? हिरोडी खालसा. पंढरपूरला नंदवाळ. ठीक आहे ठीक आहे. किती वर्षापासून येत आहे? आम्ही 5 वर्ष झाले. मग चालत आलाय काय कसं आलाय? आता वरती जाणार आहे काय दर्शनासाठी? किती वर्ष झालं इथं इकडे आता दर्शनासाठी? 5-6 वर्ष झाले. प्रत्येक याला प्रत्येक वारी असते. 15 आहे. काय नाव तुमचं? रामचंद्र आनंदा पाटील. आणि तुमचं? शामराव कृष्ण पाटील. शामराव कृष्ण पाटील. दरवर्षी असता म्हणा वारीला? वारीला आहे आणि चांदी दिंडी चालू जाते. जात आहे का? बरं. चांदी ते पंढरपूर. नंदवाळ रोड लागतो बघा. इथं अवनी संस्था आहे. ही संस्था जी आहे ते आपले महात्मा गांधीजी यांचे नातू त्यांनी इथं वास्तव केलेलं होतं. त्यांच्या माध्यमातून ही संस्थेचं कार्य अतिशय चांगले चालत असते. हे पंढरपूरने निघाले. कुठे नंदवाळा गेलता काय? कधी कुठून? कोल्हापूरच आला? बाचणीच आला. काय येत आहे? किती वर्ष झालं काय येत आहे? आमची 4थी पिढी आहे. 4थी पिढी. म्हणजे प्रत्येकाला चालत येत आहे. चालत येतोय. चालेल. आल्यानंतर काय वाटतंय? मनाला समाधान वाटतंय का फक्त पिढी येते म्हणून तुम्ही येत आहे? नाही आमचं मालक मारकळे. मारकळे. आजोबा म्हणजे पंजोबापासून मारकळे. हां. तिथनं सासरे होतं. म्हणजे पिढ्यानपिढ्या ही वारी चालू आहे त्याची. मग आता घरातले आषाढीला जातात का? आषाढीला जातात, माघवारीला जातात, महिन्याला जातात. तेव्हा मनात येईल तेव्हा जातात. आल्यानंतर बाबा एक मानसिक समाधान, सुख, शांती. शांत वाटते. पांडुरंगाच्या मूर्तीचं, विठ्ठल मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर समाधान वाटते का? समाधान वाटते. सगळं विसरून सगळं विसरून जातं ना आयुष्यामध्ये. सुख समाधान असंच मिळावं आणि देवाचा आशीर्वाद तुमच्यावर असतोच काय. नंदवाळ गावात आता आलोय बघा आपण मस्तपैकी. चला विठू माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी. हो रील चालू आहे. आलो. सगळी भक्त मंडळी आम्हाला भेटतात. मस्तपैकी नंदवाळा आलं की यांचं दर्शन होते. पांडुरंगाच्या आधी आमचं जवळचं पांडुरंग भेटतात आम्हाला. चालू आहे म्हणा. कधी आलाय? सकाळी 7 वाजता आलाय. रामकृष्ण हरी. काय चालू आहे म्हणा? एकादशीला 15 काय मिळतं आहे म्हणा. एवढी सेवा आपली होती. सेवा पण आणि पोटापाण्याचा व्यवसायाचं पण सगळे बघितले जाते. हां. नाव सांगा की तुमचं? सदाशिव मारुती सावंत नंदवाळ. कधीपासून इकडे असताय काय? जवळजवळ 20 वर्ष झाली इथं मी बसतोय. बरं. जवळजवळ 80-90% मी हँडिकॅप अपंग आहे. आपण काय? बरं. छोटीशी रिक्षा घेतल्या त्या रिक्षामधनं पण देवाच्या समोर बसून वगैरे सुखी समाधानी आहे. निवांत. ईश्वरकडे काय मागावं असं काय नाही. पण असं काही नाही. एकदम देवानं पहिल्यापासून दिलेलं आहे. चांगलं दिलेलं आहे. मागायच्या अगोदर दिलेलं आहे. असं काय मागायचं? फक्त सेवा करायचं, मागायला पाहिजे. हे मंदिरामध्ये आपण येतोय बघा. मंदिरामध्ये आता विठ्ठल रखुमाईचं मंदिर नंदवाळ प्रवेश केला. हा गाभारा आहे.
मंदिराचा. पाळी लागलेले मस्त. जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. प्रसाद चालू आहे बघा. इथं शाबू खिचडी विचडी वाटली जाते दर्शनासाठी.